नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री अजित पवार हे आजारी आहेत. त्यांच्या आजारपणाची वेगळी कारणं सांगितली जात होती. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे आणि म्हणून ते आधी जीएसटीच्या काउन्सिलला जाणार आहेत असं सांगितलं गेलं काल. नंतर ते जीएसटीच्या काउन्सिलला गेले नाहीत. त्यांनी नंतर सांगितलं की कॅबिनेटची बैठक आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीला मला उपस्थित राहायचं आहे. पण ते कॅबिनेटच्या बैठकीलाही हजर राहिले नाहीत. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीलाही ते गेले नाहीत. आणि मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांनी माध्यमांना सांगितलं की ते आजारी आहेत, कारण थ्रोट इन्फेक्शन आहे. आणि शरद पवार गटातली काही मंडळी, काल आमदार मंडळी, त्यांच्या वैयक्तिक साखर कारखान्याच्या कामासाठी, जसं तनपुरे आहेत नगर जिल्ह्यातले, ते श्री अजित पवार यांना भेटायला गेले होते. आणि ते भेटायला गेल्यानंतर तिथे मात्र असं लक्षात आलं की अजित पवार हे त्यांना भेटत नाहीयेत, कारण त्यांचं आजारपण आहे. आता हे आजारपण हे खरं किती आणि खोटं किती याची चर्चा सुरू झाली होती. कारण काल लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुसरे श्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. त्यांनी श्री अमित शहा यांची भेट घेतली अशी माहिती होती. पण माध्यमांना कोणालाही त्याची खबर लागली नाही की ही ती गोष्ट असावी की 2-3 दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 9 विद्यमान मंत्री आहेत, ज्यांना पालकमंत्री पदं मिळालेली नव्हती, त्या पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनीच ट्विटरवरून आणि मग प्रसारमाध्यमांना माहिती आणि जनसंपर्क विभागानं या संदर्भातली माहिती दिली. आणि म्हणून श्री अजित पवार यांच्या आजारपणाचा ह्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीशी संबंध जोडला जात आहे. कारण सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असताना श्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री आपल्या सहकारी उपमुख्यमंत्र्याच्या गणपतीच्या दर्शनाला गेले, परंतु ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडच्या गणपतीच्या दर्शनाला गेले नाहीत. तेव्हापासून ती चर्चा सुरू झालेली होती. आणि मग ऑब्व्हियसली जे विरोधी पक्ष आहेत, जसं काल सुप्रिया सुळे म्हणाले की त्यांचं तर अद्याप हनीमून पण संपलेलं नाही आणि लगेच नाराजीच्या बातम्या कशा यायला लागल्या. सो अजित पवार हे असे नेते आहेत की त्यांच्या मनातली जी खदखद आहे, जे त्यांना व्यक्त व्हायचं आहे, ती व्यक्त होण्याची त्यांची पद्धती वेगळी आहे. आणि म्हणून ती पद्धती अशी असते की ज्याच्याशी त्यांच्या आजारपणाचा संबंध जोडला जातो आणि तो तसा आता जोडला जाणार आहे. कारण आता माझ्या हातामध्ये अजित पवार यांच्यासह मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मिळालेली आहे त्या जिल्ह्याची यादी आहे. आणि पालकमंत्री पद हे महाराष्ट्रामध्ये फार महत्वाचं आहे. कारण पालकमंत्र्यांनी उचलून फोन लावला तर जिल्हाधिकारी ऐकतात, तुमचे एसपी किंवा तिथे सीपी असतील आणि रुरलचे ग्रामीणचे एसपी असतील तर ते ऐकतात, जिल्ह्याच्या नियोजनामध्ये, निधी वाटपामध्ये आणि त्यायोगे त्या जिल्ह्याचं राजकारण करण्यामध्ये पालकमंत्र्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून संपूर्ण श्री अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कधीही सोडलेलं नाही आणि तो आहे पुणे जिल्हा. आणि त्याच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून त्यांच्या मनामध्ये म्हणजे एकतर नियुक्ती होत नाही तरी पुन्हा पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळत नाही अशी ती खदखद असावी. कारण कितीतरी प्रसंग असे घडले की जिथे चंद्रकांत पाटील हे हजर राहणं अपेक्षित होतं. म्हणजे आताच 15 दिवसापूर्वीचा प्रसंग असा आहे की एका ठिकाणच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जिथे पालकमंत्री, असं कधीही होत नाही की पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आहे, तिथे अजित पवार आले. त्यांच्या स्वभावाप्रमाणे वेळ झालेला होता आणि वेळेवरती कार्यक्रम सुरू करायला हवा असं सांगत त्यांनी तो कार्यक्रम सुरू केला. आता असं कुठे होतं की त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या कार्यक्रमामध्ये आहे आणि तो उपस्थित नाही. म्हणजे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला हवं आहे हे श्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं असावं. भारतीय जनता पार्टीला ते द्यायचं नव्हतं. परंतु आता 48 जागांपैकी ज्या अधिकात अधिक जागा निवडून आणायच्या आहेत ना, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पाडली आहे ती याच कारणासाठी पाडलेली आहे की आपल्याकडे श्री अजित पवार आले तर जे काही इंडिया आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या मर्यादित श्री उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना जे बळ मिळताना दिसतं आहे ते कमी करायचं होतं. आणि म्हणून मग जसं अजित पवार यांनी राजकीय विचारधारेशी कॉम्प्रोमाइज केलं असं सुप्रिया सुळे आणि इतर मंडळी म्हणतायत, तसं भारतीय जनता पार्टीने सुद्धा सत्तेचं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आणि त्या कॉम्प्रोमाइजमध्ये कदाचित पुण्याचं पालकमंत्रीपद ही चर्चा आधी झालेली असावी. आणि समजा तशी झाली नसेल तर श्री अजित पवार यांच्या राजकीय ताकदीमध्ये तेवढं बळ आहे की त्यांना ते पालकमंत्रीपद देण्याशिवाय पर्याय नाही. आणि इमॅजिन करा की ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार आहेत, ज्या शहराचा खासदार दिवंगत गिरीश बापट हे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि अशा वेळेला
ते पालकमंत्रीपद श्री अजित पवार यांच्याकडे जातं आहे, ते द्यावं लागतं आहे, ते मिळत नव्हतं. म्हणूनच बहुधा अजित पवार यांच्या मागची त्यांच्या एकूणच सार्वजनिक वावरातली ती नाराजी दिसत होती आणि ती नाराजी आता दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. ती यादी माझ्या हातामध्ये आहे. ती यादी आपण सविस्तरपणे वाचून दाखवू, कारण हे राजकारण नीट समजून घ्यायला हवं. श्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. म्हणजे कोणे एकेकाळी हे चंद्रकांत पाटील साहेब हे जे कोल्हापूरवरून पुण्यात ज्यांना आणण्यात आलं आणि ते मुख्यमंत्री पदाचे संभावित उमेदवार आहेत असं जे सांगितलं जात होतं, ते हळूहळू जे मुळातच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातनं जे सभागृहात येत होते, पण भारतीय जनता पार्टीची गरज आणि त्यांची अमित शहा यांच्याबरोबर असलेली प्रॉक्सिमिटी संबंध, त्यामुळं ज्यांचं खूप मोठं पॉलिटिकल इलिव्हेशन झालेलं होतं, त्या चंद्रकांत पाटील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये डिमोशन होताना आपल्याला दिसतं. त्यांच्याकडची महत्वाची खाती गेलीच आहेत, पण पुण्याचं पालकमंत्रीपद जाणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. म्हणजे हे पुढे आश्चर्य वाटणार नाही की ज्या मेधा कुलकर्णी मधल्या काळामध्ये ज्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली की ज्या मतदारसंघामध्ये मी इतकं काम केलंय आणि त्याचं श्रेय कोणीतरी घेतंय, तर त्याच पुन्हा त्या मतदारसंघाच्या उमेदवार झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. त्याच चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रीपद बदलून त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. अर्थात ती सुद्धा ते असं म्हणू शकतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा जिल्हा की जिथे 10-11 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, ह्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिली. पण पॉलिटिकल ऍडजस्टमेंट कशी आहे बघा. एकीकडे दुसरे आणखीन एक मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून जे ओळखले जातात भारतीय जनता पार्टीमध्ये, ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांना मात्र आता तिथून हटवून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना नव्हे, भारतीय जनता पार्टीने आपली मंत्रिपदाची जी सोंगटी ती इकडे आणि इकडून अशी फिरवलेली आहे. चंद्रकांत पाटील यांची जागा अजित पवारांना दिली. अजित पवारांसाठी चंद्रकांत पाटलांना पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं लागलं. ते सोलापूरला आले म्हणून तिथले विखे पाटील हे म्हणजे चंद्रकांत पाटलांना थेट नाराज करून चालत नाही. त्यांच्याकडे काही दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं खातं नाहीये आता, पण महसूल हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं खातं मानलं जातं. जे आपल्याकडचं राज्य मंत्रिमंडळाचं जे स्ट्रेचर आहे, तिथले महसूल मंत्री असलेले विखे पाटील यांना आता अकोल्याचं म्हणजे विदर्भातलं महसूल त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या नियुक्त्यामागं ह्या 3 पक्षातली जी अजूनही सत्तेची मोठ एकवटताना दिसत नाही आणि सत्तेतला वाटा आपल्याकडेच सर्वाधिक असायला हवा अशी जी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाची नैसर्गिक भूमिका आहे, त्यातनं भारतीय जनता पार्टीला काय काय कॉम्प्रोमाइज करावं लागतं आहे. म्हणजे आधी 105 आमदार असलेला पक्ष उपमुख्यमंत्री पदावरती गेला, त्याही उपमुख्यमंत्री पदामध्ये आता वाटा आलेला आहे आणि आता मग 288 विधानसभेच्या जागाचं वाटप जे होईल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला किती तडजोडी कराव्या लागतील त्याचं हे मोठं उदाहरण आहे. अर्थात 48 पैकी जितक्या अधिक जागा अजित पवार एकनाथ शिंदे गट यांच्या मदतीनं भारतीय जनता पार्टी जिंकेल, त्यानंतर विधानसभेचं इक्वेशन बदललेलं असेल, पण ते इक्वेशन सर्वसाधारणपणे काय काय पातळीवरती भारतीय जनता पार्टीला कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडेल आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांना सुद्धा, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे 9ही मंत्री मातब्बर आहेत, त्यांना प्रशासन चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे. जर या प्रशासनाची कमांड, या सरकारचा चेहरा अधिक लोकाभिमुख होणं अपेक्षित असेल तर या जबाबदार मंडळींना जबाबदार जिल्ह्याची जबाबदारी देऊनच फक्त चालणार नाही जी आता दिलेली आहे, तर या सरकारचा जो प्रशासनिक चेहरा आहे तो अधिक लोकाभिमुख करावा लागेल. दुर्दैवाने गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रशासनामध्ये लोकाभिमुख गोष्टीपेक्षा तिथं असलेलं राजकारण याची अधिक चर्चा होताना दिसते आणि ही वस्तुस्थिती आहे. सो आता बदल असा झाला की श्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिले, त्यांना कॉम्पेन्सेट करून अमरावती जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. इथं श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पालकमंत्री पदाची 1 जागा आणि अकोल्याची 1 जागा बहुतेक आपल्या सिनियर सहकार्यासाठी त्यांनी व्हॅकेट केलेली आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री आहेत विजयकुमार गावित, बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील, कोल्हापूरचं पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाणं हे त्यांचं राजकारणातलं जे प्रस्थ आहे ते किती महत्वाचं हे पुन्हा एकदा अधोरेखित करतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही वावर आहे, मुख्यत्वे राजकीय वावर, हा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग मराठवाड्यातले बीड सारखे जिल्हे, तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पण आपण बघू. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणं
म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणं आहे. बाय द वे, ज्यावेळेला श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी चळवळीला मोठा धक्का देण्यासाठी या जिल्ह्यातनं मोठी तोडफोड केली आणि अनेक लोक आपल्याकडे घेतले आणि सहकारी संस्थांना कुठेतरी व्यसन घालून तिथे मग वेगवेगळ्या पद्धतीच्या बदलाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला रोखत आपला पक्ष वाढवावा असा दृष्टिकोन ठेवला. पण आता हे जे काही नवं कॉम्प्रोमाइज झालंय ते नवं कॉम्प्रोमाइज भारतीय जनता पार्टीच्या आगामी विस्ताराच्या दृष्टीनं ही मोठी अडचणीची बाब ठरणार आहे. कारण कोल्हापूरसारखं पालकमंत्रीपद, पुण्यासारखं पालकमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिलंय. गोंदियामध्ये ऑब्व्हियसली धर्मराव बाबा आत्राम जे तिथलं मोठं प्रस्थ आहे, यापूर्वी पण ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्याकडे दिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, धाराशिव, काही प्रमाणामध्ये औरंगाबाद जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचा, या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. जेव्हा 1999च्या सत्ता बदलानंतर, स्पेशली धनंजय मुंडे यांचं ह्या पक्षामध्ये सहभाग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विस्तार जो करता आला महाराष्ट्राच्या भूराजकीय भागामध्ये, तर तो मराठवाडा होता. सो मराठवाड्यातल्या महत्वाच्या 3-4 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलंय आणि परभणीचं पालकमंत्रीपद हे लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे असलेले आणि पहिल्यांदाच मंत्री झालेले आधीच्याही सरकारमध्ये आणि आता तर थेट कॅबिनेट मंत्री झालेले संजय बनसोडे यांना ती संधी दिलेली आहे. तिथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडचा हा भार काढून घेतलेला आहे. परभणी जिल्ह्यातनं मधल्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये पैसे गोळा केले जात आहेत अशा पद्धतीच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या. तेही एक कारण असावं किंवा एकूणच तानाजी सावंत यांच्यापेक्षा संजय बनसोडे यांना तिथं अकोमोडेट करणं गरजेचं होतं. ते अकोमोडेशन झालेलं, कारण तिथं विजय भामरे असतील, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मातब्बर नेते मंडळी आहेत किंवा मधल्या काळामध्ये ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, अशी मंडळी ही तिथे मातब्बर मंडळी आहेत. तर त्यांच्या विस्ताराच्या दृष्टीनं परभणी जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे श्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून तो त्यांना मिळालेला आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जाणं याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचा तिथं जो काही विस्तार आहे त्या विस्ताराला मोठा ब्रेक, जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांचा विस्तार तिथे वाढवायचा असेल तर तो धनंजय मुंडे करण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्याकडे पुन्हा एकदा पालकमंत्री पद आले, ते महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता पुन्हा बीड जिल्ह्याचा त्यांच्याकडे कारभार आलेला असल्यामुळं पंकजा मुंडे यांच्या दृष्टीनं ही एक अडचणीची बाब आहे. हल्ली मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी जुळवून घेतलं असं दिसतंय. नंदुरबारला जे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत, पहिल्यांदाच मंत्री झाले, जे अजित पवार गटाचे प्रतोद आहेत विधिमंडळातले, ते श्री अनिल भा पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. मला जरा सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल बऱ्याच वेळा आश्चर्य वाटतं. ही इज अ क्वाईट कॅपेबल मिनिस्टर. त्यांची ओकॅब्युलरी चांगली आहे, त्यांचं वाचन चांगलं आहे असं दिसतंय. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून काही उत्कृष्ट पद्धतीचे अर्थसंकल्प सादर केले, पण भारतीय जनता पार्टीच्या राजकीय ज्या काही अंतर्गत ऍडजस्टमेंट असतील त्यात त्यांना बऱ्याच वेळेला माघार घ्यावी लागते असं दिसतं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण ही जर यादी वाचली तर अजूनही आपल्याला असं लक्षात येतं की काही जिल्हे सुटलेत. ते काही जिल्हे यासाठी सुटले असावेत की नाशिक जिल्हा, जिथं दादा भुसे हे पालकमंत्री आहेत, तिथं छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद हवं आहे, पण ते पालकमंत्री पद त्यांना देताना एकनाथ शिंदे गटाचं मोठं बळ, राजकीय बळ कमी होणार आहे. म्हणजे बघा, पुन्हा अजित पवार हे नाराज होते तर त्यांची वैयक्तिक नाराजी कुठेतरी दूर केली आहे, पण सगळीच्या सगळी सत्ता एकनाथ शिंदे यांना सोडायची नाहीये आणि म्हणून नाशिकचं पालकमंत्री पद हे त्याने काही छगन भुजबळ यांना दिलेलं नाही. इनफॅक्ट छगन भुजबळ यांना कुठलंही पालकमंत्री पद अद्याप देण्यात आलेलं नाही. जे एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याकडे स्वतःच ट्विटर, फेसबुकवरती जी पोस्ट केली त्यात फक्त 12 मंत्र्यांचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या छगन भुजबळ यांचा उल्लेख नाहीये. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री अजित पवार, अकोल्याचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील, अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील, भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद विजयकुमार गावित, बुलढाण्याचं पालकमंत्रीपद श्री दिलीप वळसे पाटील, कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ, गोंदियाचं पालकमंत्रीपद धर्मराव बाबा आत्राम, बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे, परभणीचं पालकमंत्रीपद संजय बनसोडे, नंदुरबारचं पालकमंत्रीपद अनिल भा पाटील, वर्ध्याचं पालकमंत्रीपद सुधीर मुनगंटीवार, रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद
आपल्याकडे राखून ठेवण्यामध्ये या क्षणी तरी एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरलेले आहेत. कारण रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं तर भरत गोगावले की ज्यांना मंत्रिपदाचा आश्वासन दिलं होतं असं ते म्हणतात आणि बऱ्याच वेळेला विरोधी पक्ष नेते त्यांच्यावरती म्हणजे विरोधी मंडळी त्यांच्यावरती टीका करतात की तुमचा सूट तर शिवून तयार आहे पण तुम्हाला मंत्रिपद कसं मिळणार. अशा वेळेला त्यांना मंत्रिपदही नाही आणि तिथे जर आदिती तटकरे कारण त्यांचा पारंपरिक संघर्ष जो आहे तो तटकरे कुटुंबांशी राहिलेला आहे आणि अशा वेळेला जर आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं असतं तर बरीच त्याच्यामध्ये खळखळ खदखद झाली असती. सो या यादीमध्ये आता आपल्याला दिसतं की छगन भुजबळ यांना ते पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये आणि जे काही मिळालेलं आहे त्याच्यातनं या तीनही राजकीय पक्षामध्ये अजूनही एकसंधपणा आलेला नाही. भारतीय जनता पार्टीला सतत पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करावी लागते आणि त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांना ती पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करावी लागते. पण एकनाथ शिंदे गटाचं बरं आहे कारण अपेक्षा नसताना त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेत जी फूट पाडली त्याचं फळ म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि मुख्यमंत्रीपद हे सर्वोच्च असतं. कोणाची इच्छा असो किंवा नसो पण या सगळ्या विभागाच्या फायली जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जीडीए ज्याला आपण म्हणतो तो अंतिमतः मुख्यमंत्र्याकडे असतो आणि त्या तिथे जातात. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना ह्या सरकारबद्दलचं जे परसेप्शन आहे ते काय आहे. वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये तरी ते अजून तसं येताना दिसत नाहीये. आता अजित पवार यांच्या मनातली जर नाराजी होतीच असेलच तर ती आता एक प्रकारे दूर झालेली आहे. त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपदही मिळाले. आणखीन एक चर्चा आहे की ते वित्तमंत्री म्हणून त्यांना जे काही मुक्तपणे काम करायला आवडतं तसं मुक्तपणा त्यांना अद्याप मिळालेलं नाहीये. त्याच्यावरतीही बहुधा चर्चा झालेली असावी कारण हे दोन सिनियर म्हणजे एकतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल श्री अमित शहाना भेटायला गेले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चर्चा झाली असेल. या सगळ्यांचा सारांश एकच आहे. ह्या सगळ्या राजकीय तडजोडी भारतीय जनता पार्टी एक आणि एकमेव कारणासाठी करते ते म्हणजे त्यांना महाराष्ट्र 48 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या जिंकायच्या त्या होईपर्यंत ह्या सगळ्या तडजोडी भारतीय जनता पार्टी करत राहील. प्रत्यक्षात त्या निवडणुका झाल्यानंतरचं चित्र काय असेल त्याचा आपण त्यावेळेलाच उहापोह करू. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं वेगळं काही आकलन असेल किंवा माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर ते जरूर टाका. आणखी काही मौलिक सूचना करा. तुम्ही ज्या काही सूचना आम्हाला पाठवता त्या बहुतेक सूचनांची आम्ही दखल घेत असतो आणि त्यातल्या काही सूचना प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये पण आणतो. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.